तर कसं काय विषय आड पब्लिक, आजपर्यंत तुम्ही कोल्हापूरकरांची माणुसकी बघितली असेलच, पण हीच माणुसकी दाखवायची वेळ ज्यावेळी रक्ताच्या नात्यामध्ये येते, कोल्हापूरकर मागताना पुढचा कोणता विचार करत नाही. तर आज मी आलो होतो, माझा मित्र शिवराज पाटील यांच्या वडिलांची काही दिवसापूर्वीच लिव्हर डॅमेज झाली होती, पण डॉक्टरांनी स्वतः शिवराजची लिव्हर पप्पांना मॅच होते हे सांगितल्यानंतर त्याला सजेस्ट केली की तुझी लिव्हर पप्पांना तू देऊ शकतेस. त्याने कोणताही न विचार करता स्वतःची लिव्हर पप्पांना दान केली. तर बघा तर ही नेमकी घटना काय घडली, पप्पांची तब्येत कधी बिघडली. पप्पांची तब्येत 2021 त्यांना असं म्हणजे त्यांना उलट्या झाल्या, रक्ताच्या उलट्या झाल्या त्यांना. मग त्यावेळी समजले की काय तर फुटले, ते फुटलं असल्यामुळे त्यांना उलट्या व्हायला लागल्या आणि त्यांना जेवण डायजेस्ट होत नव्हतं, प्रॉपर पचनक्रिया होत नव्हती, त्यामुळे त्यांना जेवण जात नव्हतं आणि रक्ताच्या उलट्या व्हायच्या. डॉक्टरांनी त्यावेळी काय सांगितलं होतं की काय कोणता प्रॉब्लेम आहे, कंडिशन काय आहे पप्पांची. त्यावेळी डॉक्टरनी काय सांगितलं की लिव्हर डॅमेज झाल्या. त्यावेळी अशी मेजर डॅमेज झाली नव्हती, थोडीफार डॅमेज झाली होती. मग काय केलं आपण, ते जे रक्ताच्या उलट्या होत होत्या त्याला बँडेज केलं आम्ही. बँडेज करून परत व्यवस्थित आहे तसं हे केलं. किती पर्सेंट लिव्हर खराब झाली होती. आता ऑपरेशनच्या वेळीपर्यंत 95% खराब झाली होती, फक्त 5% राहिली होती. आणि त्या 5% म्हणजे अशी होती की त्या 5% मध्ये लवकर ऑपरेशन करायची गरज होती. हा, नाहीतर कधी पण ऑफ होईल असं सांगितलेलं. तरी आता खर्च किती झाला. फक्त ऑपरेशनचा बघायला गेलं तर 20 लाख रुपये खर्च झाले. टेस्टच्या आणि बाकीच्या गोळ्या मेडिकलचे सगळे वेगळं. फक्त ऑपरेशनचा खर्च 20 लाख रुपये. हे कोल्हापूरमध्ये झालं का कोल्हापूरच्या बाहेर झालं. हे पुण्यात झालं, सह्याद्री डेक्कनला. सह्याद्रीला. आणि मग त्यानंतर पप्पांची लिव्हर तर डॅमेज झाली होती बरोबर. मग तुझी लिव्हर द्यायचा डिसिजन कधी घेतला. त्यावेळी डॉक्टर म्हणले होते की लिव्हर द्यायची गरज लागेल म्हणून जर करायचं म्हणलं तर. हे फक्त माझ्या कानावर होतं की जर झाली तर मला घरातली बोलले होते तू देऊ शकतोस काय म्हणून. तर मी त्यावेळी मी होच म्हणलेलो, काय नाही कशाला म्हणते, मी होच म्हणलेलो ते देऊ शकतोय. पण ह्याच्या मागचं सगळं म्हणजे त्याला काय टेस्ट करायला लागतात, किती काय प्रोसेस आहे हे आपल्याला त्यावेळी काय अंदाज नव्हता. सो 2023 जुलैमध्ये आम्ही चेकअप करायला गेलो होतो. त्यावेळी ते म्हणले की आता वेळ आलीच आहे की लिव्हर द्यावी लागेल, कारण त्यांची 95% डॅमेज झाले आणि तुम्ही त्या प्रोसेसमध्ये लागा असे बोलले होते त्यांनी. मग तुझ्या अशा मनात काही विचार आला नाही की आता आपल्या बॉडीचा एक पार्ट आपण पप्पांना द्यायला लागले, तुझं कसं होणार काय, ह्या गोष्टी पण एक मनात नॉर्मली लोकांच्या पण एक विचार मनात जरी आले असले तरी विषय कसा होता की शेवटी रक्तातलं नातं आणि समोर आहे पप्पा, घरातल्यांच्या ह्याच्यामुळे असल्यामुळे मला तर कधी नाही म्हणायला झालंच नाही की मी कसं देऊ किंवा काय. मी म्हणजे एका पायावर असं तयार झालो की मी देईन, काय प्रॉब्लेम नाही, पुढचं बघू असं. आता मला सांग, ज्यावेळी ऑपरेशन तुझं झालं लिव्हरचं, त्यानंतर तुझी कंडिशन कशी होती स्वतःची. ऑपरेशन झालं त्यावेळी तर मला जे स्टिचेस पडले होते, मी स्टिचेस मला स्टिचेस खाली पण असं बघता येत नव्हतं, एवढी माझी अशी कंडिशन झाली होती. एवढा विकनेस झाला, एवढा विकनेस. आणि मग मी म्हणलो जे स्टिचेस काय पडलेत ते आपण पुढच्या दिवशी बघू म्हणतो, काय गडबड नाही. मला पुढच्या दिवशी फक्त मला अशी मान हलवता आली, त्यावेळी मला असं थोडंफार दिसलं स्टिचेस, एवढंच. अरे बापरे. कुठं कुठेपर्यंत होत्या स्टिचेस. मला 48 स्टिचेस होत्या. असा एल शेप आहे माझा, असा इकडे इथंपर्यंत एल शेप आहे. आणि त्यावेळी जी कंडिशन अशी होती की म्हणजे मी तर 3 दिवसाने जमिनीवर पाय टेकलेत मी, नाहीतर 3 दिवस मी बेडवरच होतो. त्यामध्ये सरळ मला झोपता येत नव्हतं, मला अवघडलेलं ते मला नीट हे होता येत नव्हतं, दुखत होतं. आणि तो मलाच माहित नाही तो मी कसा वेळ काढला. ते 7 दिवस मी ICU मध्ये होतो फुल. ते 7 दिवस पूर्ण माझ्यासाठी कम्प्लीट अविस्मरणीय होते. ऑपरेशनला जायच्या आधी काय डिस्कस केलं होतं काय. ऑपरेशनला जायच्या आधी फक्त माझ्या मनात काय होतं की आपण देतोय पप्पांना लिव्हर, बरोबर, आणि जास्ती त्रास मला नाही होणार देण्याच्या आहे, पप्पांना जास्त होईल असं हे माझी समजूत होती. पण सीन असा झाला की पुढच्या दिवशी पप्पा असं बोलायला लागले जसं की त्यांचं काहीच झालं नाही. आणि मला 3 दिवस झाले मला नीट बोलता पण येत होतं.
तुझे लिव्हरचं ऑपरेशन झाल्यानंतर ती लिव्हर पप्पांना कधी मॅच झाली, किती दिवसांचा गॅप होता तो पप्पांचा आणि ऑपरेशनचा? मला सकाळी ऑपरेशनच्या वेळी 7ला घेतलं होतं. 7ला आता ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं होतं. इव्हन पप्पांना पण घेतलेलं. आणि 8ला ऑपरेशन चालू झालं. ऑपरेशन चालू झालं त्यानंतर कसं असतं, पहिला मला घेतात, माझं ऑपरेशन चालू करतात ते, पप्पा साईडलाच असतात. त्यावेळी भूल लिहिली असते, फुल मी भुलीमध्ये होतो. मला एक्झॅक्ट टायमिंग माहीत नाही, पण संध्याकाळी आय थिंक 6-7च्या दरम्यान असं मला वाटतं की 6-7 वाजले असतील. त्यानंतरच मला जाग आली. मला थोडीशी जाग आली, त्या मी ऑपरेशन थिएटरमध्ये होतो, मला स्टिचेस बसले होते आणि थोडंसं डोळं मी उघडलं होतं, त्यामध्ये जरासं मला दुखत होतं. तिथून मला ICU मध्ये कसा नेला हे मी त्या भुलीमध्ये असल्यामुळे मला समजलं नाही. आणि त्याच वेळी पप्पांचं पण झालं होतं ऑपरेशन. म्हणजे तुझ्या आणि पप्पांचं सेम डे मध्येच ऑपरेशन झालं होतं तुझे? हो, म्हणजे इकडं लिव्हरचं माझं ऑपरेशन चालू करतात, इकडं माझा लगेच स्टिचेस काढून लिव्हर काढून इकडे पप्पांच्या ह्याच्यात घालतात. असं ते मग त्यामध्ये आय थिंक फुल डेज जातो. म्हणजे तुझे लिव्हर काढायचे आणि सेम टाइम मध्ये ऑपरेशन चालू करून इकडे लिव्हर बसवायचे असं. आणि मला असं वाटलं होतं की काढल्यानंतर नाही, टाइम ड्युरेशन नंतर त्याच वेळी. बापरे, मोठी प्रोसेस होती की, खूप मोठी प्रोसेस होती. आणि 1 दिवस पूर्ण ऑपरेशनला गेला असं तसं मला वाटतंय. तुझ्या भुलीमध्ये तुला काही जाणवलं नाही, जरा पण जाणवलं नाही? मी माझ्या डोक्यात काय होतं, जेव्हा आपण भूल देणार, मी म्हणलो जरा एक्सपिरियन्स घ्या, भूल दिल्यावर कसं वाटते, कारण हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात पहिलं ऑपरेशन असेल. ह्याच्या आधी माझं कुठलंही ऑपरेशन किंवा काही झालं नव्हतं. हे माझं पहिलं ऑपरेशन असेल. तर ऍडमिट केलंच होतं. मग ते सलाईन लावण्यासाठी हे सगळं ते हे तयार केलं होतं इथे, आणि इवन इकडे पण गेलं होतं थोडं लावून. आणि ज्यावेळी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आपल्याला, त्यावेळी सीन कसा होता, भुलीचं इंजेक्शन ते सलाईन मधून इकडून सोडलं मला. बरोबर. आणि मी बघतोय तर ते मला असं जातायला दिसते असं, आणि असं बघत बघत मी असं एकदमच हे झालो, डोळे बंद झाले माझे. ते त्यानंतर मी डायरेक्ट ऑपरेशन झाल्यावर सुटलो. तुला असा पेन झालाच नाही ऑपरेशन करत असताना? असं काय ऑपरेशन करत असताना काही नाही, पण ऑपरेशन नंतर जरा दुखत होतं. दुखत होतं, आय मीन अवघडलेलं. आता इथं ऑपरेशनच्या खाली मला एक वेस्ट जाण्यासाठी, वेस्ट रक्त किंवा काही वॉटेवर असलं ते, तिथे एक मला पाईप होती. ती पाईप मधून सगळं वेस्ट आणि हे सगळं जात होतं. ते पाईपला आणि माझ्या बॉडीला असं स्टिचेस लावले होते. तिथून मला सगळं वेस्ट आणि हे जायचं, ते मला फार दुखायचं, कारण ती जराशी पाईप हल्ली ना, इथून हालायचं असं, ते मला इथं दुखायचं खूप. पाईप काढली ती पाईप माझं ऑपरेशन झाल्यानंतर ज्यावेळी मला डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांनी मला एक छोटी बॅग लावलेली. त्या बॅग मध्ये थोडंफार ते येतच असायचं वेस्ट. त्यांनी काय सांगितलं, हे जेव्हा कमी होते हे आम्हाला कळवा, वेस्ट तुमचं कमी झालं ना त्यावेळी आपण काढू म्हणून. आणि ज्या दिवशी आम्ही ते काढायला गेलो, तर त्यावेळी मला हेच विचार होता की हे कसं काढतील, इंजेक्शन भूल देऊन काढतील की काय, ह्याची मला भीती होती. बरोबर. मला विचार येत होता की हे नेमकं कसं काढतील. पण त्यांनी काय केलं, काढतात तिथे मला नेलं होतं आणि मला झोप पडले. आय थॉट मला देतील इंजेक्शन किंवा काय तर, पण इंजेक्शन काय दिलं नाही. त्यांनी बॅग काढली आणि कसं होतं, ती छोटीशी पाईप असल्यामुळे त्याला क्लॉथ पकडलेला, म्हणजे स्किन पकडलेली त्याला. बरोबर. आणि त्यांनी ते डायरेक्ट थोड्या वेळात वर बघ म्हणलं आणि डायरेक्ट ओढून काढलं. आणि ओढून काढताना मला असं वाटलं की काय तर पोटातला पार्ट ओढून काढायला लागला तसा. आणि एवढ्या जोरात ओरडले की बाहेरची सगळी एकदम घाबरलेली, काय झालं वगैरे, एवढ्या जोरात ओरडलो. सध्या कशी आहे कंडिशन तुझ्या बॉडीची? आता सध्या आहे व्यवस्थित, म्हणजे मला बाहेर कुठं पण फिरलं चालतंय. फक्त मटन खाऊ नका म्हणून सांगितलेलं 2दा झालं तर, तरी पण मी ते अवॉइडच करतोय. चिकनच चालू आहे माझं, खाल्लं तर. बाकी सगळं चालतंय. आणि फक्त एवढंच की मला पाणी बिस्लरीचं प्यायला लावलं, इव्हन ॲक्वाचं पण नाही. पप्पा आता कसे आहेत? पप्पांचे तर स्टिचेस 80% म्हणजे कमी झालेत, दिसतच नाहीत त्यांचे. माझे आहे सगळे दिसतात, पण त्यांचे खूप कमी झालेत. म्हणजे फक्त 20% दिसत असतील ते बारीक नकळत, पण माझे आहे तसेच दिसतात. पप्पांचं कसं रिकवर झालं लगेच? तेच मला आजपर्यंत समजलं नाही. इव्हन डॉक्टरांना पण समजलेलं नाही की त्यांचं जास्त रिकवर झालं. इव्हन ते स्टिचेस एवढे दिसत नाहीत, पण माझे दिसतात अजून. आता ट्रीटमेंट तुम्हाला काय असले पुण्याला जावं लागते?
ऑपरेशन नंतर 3 महिने आम्ही तिथंच राहिलो होतो. सो जे काय असेल ते चेकअप किंवा स्टिचेस काढण्यासाठी आम्हाला जे बोलवायचे ते 3 महिन्यापर्यंत होते. त्यानंतर पप्पांना बोलवायचे. त्यानंतर आम्ही पुण्यातून इकडे आलो. पप्पांना फक्त बोलवायचे, पप्पा जायचे. फक्त माझं काय हे नव्हतं. मला फक्त ऑपरेशन नंतर 3 गोळ्या होत्या फक्त, पेन किलरच्या, डायजेस्ट होण्याच्या, जेवण आणि पेन किलरची होती. तेवढेच होते. 4 दिवस मला ते खावा म्हणले. त्यानंतर काय हे नाही. मला विचार आला की तू तुझी लिव्हर पप्पांना दिलंस, बरोबर? हा. मग तुझ्या आता ह्या कंडिशनला माणूस कशा पद्धतीने वर्किंग करू शकतो, हे तुला असं कधी ह्या गोष्टीचा तू कधी असा विचार केला होतास काय की आता आपल्या बॉडीचा पार्ट एक पप्पांना आपण द्यायला लागलोय, बरोबर? शेवटी तुझं पण एक जीवन आहे, बरोबर? बरोबर. तुझी पण एक फ्युचर लाईफ आहे, बरोबर. पण तुझ्या पण बॉडीतला एक महत्वाचा तो पार्ट आहे, तो तू पप्पांना द्यायला लागलाय, बरोबर. मग अशा कुठल्या गोष्टी त्यावेळी विचार आला होता काय, किंवा म्हणजे हे डॉक्टरांचा सल्ला वगैरे काय घेतला होतास काय? तुझा आपण एक बॉडी पार्ट आपला द्यायला लागले, डॉक्टरांची काय तो डिस्कशन झालं होतं त्या संदर्भात? डॉक्टरांनी फक्त एवढंच विचारलं होतं की तुला द्यायचं आहे की नाही, एवढंच विचारलं होतं. आणि कसं आहे, घरातल्यांचा विषय असल्यामुळं काय मला एवढा कधी विचार करू वाटला नाही की मी माझा बॉडी पार्ट देणार आहे आणि त्याचा काही विचार करूया काय. म्हणजे डॉक्टरांना काय विचारलंस की आता हे म्हणजे ह्या दिल्यामुळं फायदा तोटा तुला काय होईल नाही होईल? ते मी विचारायच्या आधीच त्यांनी सांगितलं की आपल्याला तोटा काय नसतोय, म्हणजे आपल्याला फक्त ऑपरेशनची 1% रिस्क असते, बाकी जे लिव्हर घेतोय त्याला 10% असत्या, आपल्याला फक्त 1% असत्या. आणि आपल्याला त्याचं काय हे नाही, कारण लिव्हर परत ग्रो होतात म्हणले. आणि इव्हन माझी लिव्हर 3 महिन्यात ग्रो पण झाली असेल. ती म्हणते 3 महिन्यातच ग्रो होते लिव्हर. त्यामुळे 3 महिने माझे झालेच आहेत असं तसं, त्यांनी ग्रो झालीच असणार आहे. नाही की एकदा येऊन जावा चेकअपला किंवा काय, कारण 3 महिन्यानंतर मी जे 3 महिने झाला त्यावेळी म्हणजे तू आता आला नाहीस तरी चालतंय. डॉक्टरचा सल्ला हा खूप मोठा, म्हणजे आपण काय आपले घरचे आहेत म्हणलं आपण देणार आहे 100%, पण थोडीफार माहिती तुला पण असणं. त्या गोष्टीसाठी त्यांचा वकील येतोय. होय काय? हा, अग्रीमेंट असते त्यामध्ये की तुम्ही फोर्सफुली देत नाही ना लिव्हर, किंवा तुमच्या त्याच्या माघारी तुमचं काय असं वेगळं रिझन आहे का द्यायचं, हे सगळं विचारलं गेलं जातं. हा, त्यामध्ये काय विचारतात की तुम्हाला कोणी जबरदस्ती करत आहे का लिव्हर देण्यासाठी, किंवा तुम्हाला मनाने द्यायचे आहे का लिव्हर, हे सगळं विचारलं जाते. आणि मग त्याचं जे स्टेप होते, डॉक्टर डिसिजन घेतात की ह्या डेटला तुम्ही ऑपरेशन करायचं आहे असं. ओके. हा, त्याच्या आधी हे सगळं होऊन जाते. म्हणजे ऑक्टोबर पासून जे माझं चालू होतं टेस्ट अँड ऑल सगळं, ही सेकंड लास्ट प्रोसेस असेल. त्यामध्ये विचारलं जाते की तुम्हाला खरोखर द्यायचे आहे का, फोर्सफुली तुम्ही देताय का, किंवा असं हे कोण तुम्हाला म्हणलंय का तुम्ही फोर्सफुली द्या, किंवा असं तसं असलं तर मला कळवा, नसेल तर तुम्ही इथं साईन करू शकता असं. बरोबर. तर मला वाटतं आता यंग जनरेशनला काय सांगते या कंडिशनवर? ह्याला एवढं सांगायचं आहे मला की कधी अशी वेळ आली किंवा काय, तुम्ही असा कधी विचार नका करू की माझं असं होईल तसं होईल, कारण आई वडिलांशिवाय तर आपल्या जगात कोण नाही आहे. आपणच नसतो, आपणच आहे. आपल्या त्यांच्याशिवाय आपलं कोण नाही आहे. आपण म्हणतोय हे आपलं आहे ते आपलं, असं कोण नसते. वाईट वेळी फक्त आई वडीलच असतात. आणि त्यांच्यासाठी म्हणजे काही द्यायचं असेल किंवा हे करायचं असेल, एवढा विचार करून मला तर म्हणजे बरोबर नाही वाटत की एवढा विचार करावा त्यांच्यासाठी काही द्यायचं असेल. बरोबर. आम्हाला पण प्राऊड वाटते की तू माझा मित्र आहेस. कारण ज्यावेळी मी तुझी पोस्ट बघितली होती, मला थोडं समजलं नव्हतं की नेमकं काय सुरू आहे. ते तू लिहिलेलं वाचलंस, नक्कीच म्हटलं आपण याच्यावरती काहीतरी करूया. अच्छा. कारण कसं होते, या मित्र असेल सरकारी काय सोड, बरोबर, पण आई वडील त्यांच्यामुळे आपलं जीवन आहे आणि तूच त्यांना एक जीवदान दिल्यासारखं. बरोबर. पुनर्जीवन जसं म्हणतोय आपण, हे तुझ्याकडून मिळाले. मी अशी काही मोठी गोष्ट समजत नाही. मी म्हणते की माझं कर्तव्य आहे की अशी वेळ आली तरी आपण हे केलं पाहिजे. त्यामुळे मी असे मोठ्यापणा पण कधी समजत नाही किंवा मी कोणाला सांगायला पण जात नाही मी असं केलंय. नाही, मला वाटलं रे तुझ्यावरची स्टोरी बनवून मला वाटलं. कारण कसं आहे, प्रत्येक मुलाचं स्वप्न असते बाबा आई वडिलांना बंगला देऊ, पैसा गाडीतनं फिरवू. बरोबर. पण ही गोष्ट करणं ही नॉर्मली कुणाला जमेल असं मला तर काय वाटत नाही. मी ह्याच्यावर व्हिडिओ पण करणार नव्हतो, पण व्हिडिओ करायचं कारण म्हणजे माझ्या फ्रेंडनेच बोलले की जरा एक मोटिवेशनल व्हिडिओ होईल त्याने, त्यामुळे तू कर व्हिडिओ, म्हणून ते मी केलं व्हिडिओ. नाही, बरोबर आहे, मेसेज गेला पाहिजे. कारण नॉर्मली सगळ्यांनाच वाटते की बाबा आपला आईला घर दिलं पाहिजे, आपण बाहेरच्या फिरवायला गेलो, वडिलांना इकडे हे दिलं पाहिजे,
स्वतःचा बॉडी पार्ट आपण दुसऱ्याला म्हणजे आपल्या आई वडिलांना देतोय, बरोबर, म्हणजे त्यांना एक जीवनदान दिल्यासारखी गोष्ट आहे रे ती. 100% बरोबर. बघा तू दिलं नसतास तर ती कंडिशन वेगळी असते, असते, बरोबर. कंडिशन वेगळी असते. असं एका खोलीत बांधून आपल्याला कसं गुदमरते तसं मला ते एक पाईप असल्यामुळे असं हे होतं तर ती कधी काढू. मग तो एका दिवसाचा प्रॉब्लेम झाला. पुढच्या दिवशी पाईप काढली. त्यानंतर मला खाण्यासाठी फूड आणलं होतं. त्यावेळी मला ते जे मी झोपला असायचं, माझा बेड इन्क्लाइन असायचा, असा तिरका असायचा थोडा, तो वर करून मला ते खायला घालायचे. जेव्हा पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी, मी पहिल्या दिवशी काहीच खाल्लं नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी खाल्लं, उठलो मी खाण्यासाठी, त्यावेळी असं झालं की पहिल्यांदा उठलं मी ऑपरेशन नंतर. असं फक्त मला माझं अजून डायजेस्ट व्यवस्थित झालं नव्हतं ना. डायजेस्ट म्हणजे कसं की त्यानंतर मी काहीच खाल्लेलं नव्हतं. आणि ज्यावेळी मी फक्त उठलो त्यावेळी मला एकदम असं वॉमिटिंग सारखं झालं. कारण माझ्या फक्त अंगात ते सलाईन आणि ऑल सगळं चालू होतं, फूड कुठलं नव्हतं, काहीच नव्हतं. आणि ह्याच्यामुळे मला उलटी सारखं झालं. आणि उलटी येताना काय आपला पोटावर ताण पडतोय. बरोबर. असला पोटावर ताण पडला ना तो की असं वाटत होतं की ते आता स्टिचेस तुटतात की काय. आणि एकदम मला असं घाबरून एवढा घाम आला, एकदम घाम आला. मी परत मला लवकर खाली काय म्हणलो, मी तो झोपतो म्हणलो. मग त्याच्यानंतर मला एक 10 मिनिटं आधी इंजेक्शन द्यायचे स्टेबल करायला, मला उठायला इंजेक्शन द्यायचे. त्यानंतर मी 10 मिनिटानंतर मी सरळ व्हायचं. आणि मग मला जर एक चपाती जरी आणली तर मी त्यात सतकोर मध्ये 1-2 घास खायचं आणि बास करायचं जेवण. एवढंच. मला 3 दिवस तरी मला हे झालं नव्हतं. मला मी 3 दिवस वॉशरूमलाच गेलो नव्हतो. 3 दिवसानंतर मी वॉशरूमला गेलो. मला वॉशरूमच होत नव्हतं 3 दिवस.